कोंबडीवरून वादविवाद चर्चा आहे, आता तर वराहावरून वादविवाद चर्चा सुरू होते की काय, अशा पद्धतीचं वातावरण चित्र राज्यामध्ये आहे. या सगळ्या गोष्टींवर बोलण्यासाठी माझ्यासोबत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील आहेत. सर, जसं मी आधी मोजून दाखवलं की सगळे पक्षी प्राणी यावर आता वादविवाद सुरू आहेत, काय चाललंय राज्यात नेमकं? मी पहिलेही अनेकदा हे सांगितलेले आहे की देशात सगळ्यात घाणेरडी राजनीती कुठे आपल्याला बघायला मिळत आहे ते माझे महाराष्ट्रामध्ये मिळत आहे. आणि हे खूप दुर्दैव आहे की ज्या राज्याची परंपरा, ज्या राज्याची संस्कृती जे आहे ते जगासमोर होती. आपण खूप अभिमानाने सांगायचे की महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, फुले शाहूंचा हे राज्य होतं. आणि आज आपण कुठून आणून ठेवलेले आहे. जेव्हा देशासमोर आणि राज्यासमोर खूप मोठे मोठे आव्हानं आहे, खूप मोठे मुद्दे आहे, त्याला हल करण्याच्या ऐवजी आपण कोणत्या मुद्द्यावर चर्चा करत आहे तर कोल्हापूरमध्ये हत्ती अंबानी साहेबांनी घेऊन गेले होते, पूर्ण समाज रस्त्यावर आला. कुत्रे रस्त्यावर फिरायचे की नाही फिरायचे दिल्लीमध्ये याच्यावर चर्चा आहे. कबूतरला आपण अनाज देणार का नाही देणार हे मुंबईमध्ये चर्चा सुरू आहे. 15 ऑगस्टला मटण खाणार का आपण मुर्गी खाणार याच्यावर चर्चा सुरू आहे. आणि आता एक पाऊल पुढे जाऊन एका भारतीय जनता पार्टीने नेत्यांनी असं सांगितलेलं आहे की आपल्या डुकरावर काहीतरी करायचं, डुकरांची जयंती साजरी करायची आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की सत्ताधारी पक्षातलं नेते अशा प्रकारची भाषा वापरत असेल, अशा प्रकारचा सुझाव देत असेल तर किती खालच्या पातळीवर आपण गेलेले आहे याच्यातून स्पष्ट होतो. पण मला एक गोष्ट कळते या ठिकाणी की सामान्य जनतेला कळत नाही अशातली गोष्ट नाही. सामान्य जनता ही शांत आहे की महत्त्वाच्या विषयावर सरकारने लक्ष द्यावं, विरोधकांनी लक्ष द्यावं ही साधारण अपेक्षा. त्यासाठी सरकार सत्तेत बसतं. विरोधकही त्यावर वादविवाद करून तो विषय मोठा करतात, सत्ताधारी तर आपल्या सगळ्या गोष्टी करत असतात. हे काय आहे की सगळ्यात मोठी जबाबदारी जी असते ते सत्ताधारी पक्षांची. आपल्याला काय मुद्दे घेऊन राज्याला पुढे न्यायचं आहे हे सत्ताधारी ठरवणारे आहे. विरोधी पक्षातलं कामच हे आहे की सरकार कुठे चुकत आहे, ते काय खोटं बोलत आहे, कोणत्या घाणेरड्या स्तरावर जाऊन त्या भाषाचा वापर करत आहे, हे सगळं लोकांसमोर आणण्याचं काम हे विपक्षातले लोकांचं आहे. पण सत्ताधारी पक्षातले लोक ज्या प्रकारे भाषेचा वापर करत आहे, म्हणजे विधानसभेमध्ये आता जे संपलेला विधानसभा आहे तिथे एक मंत्री विरोधी पक्षातल्या एका नेत्याला सांगतो तुझ्या आईला बाहेर ये तुला बघतो, हे ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस. म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही की 20-25 वर्षापूर्वी असं झालं असतं तर तिथे जे स्पीकर बसलेले आहे जे न्यूट्रल असतं, ते कोणत्या पक्षातले नसतं, ते न्यूट्रल असतं, त्यांनी तिथेच त्यांना सस्पेंड करायला पाहिजे होतं, रेप्रिमांड करायला पाहिजे होतं. पण तेही गप्प, तेही आनंद घेत आहे. म्हणजे याचा अर्थ हे आहे की खालपासून ते वरपर्यंत सगळे लोकांची मानसिकताच असंच झालेली आहे. मग काय त्यांनी शिव्या दिले ना तर काय आहे, मी तर दररोज देतो, माझ्या कॅबिनमध्ये देतो, अशा प्रकारचा संदेश जातो. सर, हे जे पक्षी प्राणी काय खायचं नाही खायचं हे वाद जे वर येत आहेत हे ठरवून केले जात आहेत का? कारण हे असंच अचानक होत नसतं. काहीतरी स्ट्रॅटेजी असू शकते, राजकारणाची प्लॅनिंग असू शकते. येणाऱ्या काळामध्ये निवडणुका तोंडावर आहेत, वादविवाद निर्माण करण्यासाठी ते ह्या सगळ्या गोष्टी. नाही, 100% मी स्पष्टपणे सांगतो की आजचा मुद्दा काय असणार आहे हे त्यांची जे थिंक टँक आहे, म्हणजे सत्तामध्ये बसलेले कोण आहे, भारतीय जनता पार्टी, त्यांची थिंक टँक कोण आहे तर RSS आहे. RSS वाले हे त्यांना आजचा एजेंडा देतं की आज मीडियामध्ये आपल्याला हे चालवायचं आहे. तर कोणीतरी एखाद मंत्री उभे राहतो, कोणतरी एक नेता उभे राहतो आणि अशा प्रकारचा फालतू स्टेटमेंट करतो आणि दिवसभर त्याच्यावर चर्चा होतो आणि रात्री प्राईम टाईममध्ये ही गेस्टला बोलवून त्याच्यावरच चर्चा होतो. मग शेतकऱ्यांचा मुद्दा संपला, बेरोजगारीचा मुद्दा संपला. आता मी कुठून घेतो तर ते मेल नर्सिसचा जे मुद्दा चाललेला आहे, म्हणजे जे युवा पिढी ते फुकटाचं काही त्यांना पाहिजे नाही आहे. ते हेही म्हणत नाही आहे की सरकारने आमचा लाड करावा बहिणीसारखा, पण आमची हक्काची जी नोकरी तुम्ही घेतलेली आहे ते हक्काची नोकरी द्या. अनेक दिवसापासून मला सांगण्यात आलं 1.5 महिना झालेला आहे ते युवकांना, शिकलेले युवक ते कलेक्टर ऑफिसच्या समोर बसलेले आहे, कोणीही त्याला ऐकायला तयार नाही आहे. पण याच्यामध्ये
ठीक आहे, राजकारणी बोलतायत, सत्ताधारी बोलतायत आणि त्यांच्यात वाविवाद. सर्वात खतरनाक म्हणजे जास्त सिरियस गोष्ट अशी आहे की जनता त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. जनतेला सुद्धा या गोष्टीचा कुठं विरोध करायला पाहिजे किंवा कुठं आपण बोलायला पाहिजे हे कळत नाही का? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मला वक्तव्य कळतं की धर्म ही अफूची गोळी आहे आणि ती चाटली तर माणसाला काही दिसत नाही. त्याच पद्धतीचा प्रकार चालू. 100%. लोक ही इतके वैतागलेले आहे की कुठे काय करायचं, किती आंदोलन करायचं, किती विरोध करायचं. आणि जेव्हा एका मोठा नेता अशा प्रकारचे वक्तव्य करतो आणि त्या पक्षातला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री गप्प बसतो, त्याला काही समज देत नाही, मग हे एका अर्थाने त्यांच्याही सहमती असतं त्या स्टेटमेंटला. नाहीतर त्यांनी रेप्रिमांड करायला पाहिजे. त्यांना काहीतरी हे सांगायला पाहिजे ओपन प्लॅटफॉर्मवर की अशा प्रकारची भाषा आम्ही सहन करणार नाही. जो आता काय आहे की लोकांची मानसिकता हे झालेली आहे की ठीक आहे ना बाबा, त्यांनी शिवीगाळ केलेलं आहे, काय त्याच्यामध्ये काय इतकं मोठं काय आहे. म्हणजे लोकांचे जे थिंकिंग प्रोसेस जे आहे ना ते त्याच दृष्टीने चाललेलं आहे, त्याच दिशेने चाललेलं आहे. एक महत्वाची गोष्ट आहे की जेवढे वाद येत आहेत ना तेवढे वाद धर्माशी संबंधितच जोडले केले जात आहेत. पण लोकांना उल्लू बनवण्यासाठी सोपं जाते. धर्माची गोष्ट वादविवाद जुळला की लोक आपल्या बाजूने. ती धर्म म्हणजे हॉट सेलिंग केक असतं. आणि आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये तर हे खूप फास्ट ट्रेंडिंगमध्ये असणारा विषय आहे. मी तुम्हाला काही चांगल्या गोष्टी बोललो तर कोणीही त्याचं दखल घेणार नाही. मी एका धर्माला शिवीगाळ केली, एका सणाच्या बाबतीत काही बोललो, एका मोठ्या धर्मगुरूच्या बाबतीत काही बोललो, तर इतकं हॉट सेलिंग केक सारखं ते पसरतात. म्हणजे सगळ्यांना माहीत आहे की याचा संबंध जे आहे ना कुठेतरी आपल्या समाजाला मोबिलाइज करण्यासाठी, आपल्या समाजाला एकत्र करण्यासाठी हे सगळ्या प्रकारचे उद्योग सुरू आहे. म्हणजे एका भारतीय जनता पार्टीचा नेता जेव्हा असा बोलतो की डुकरांची जयंती आपल्याला करायची आहे, मग त्याच्या विरोधात समजा इम्तियाज जलीलने त्याचा विरोध केला उसका, आणि तेच अपेक्षित असतं. ते अपेक्षित असतं आणि लोक त्याच्यामध्ये जात काढायला सुरुवात करते. मग आता तुम्ही फेसबुकवर जाऊन बघा, तुमच्या स्टोरीवर असे लोक मिळणार आहे, तू खाल्लं होतं ना बिर्याणी त्या दिवशी, आता डुकर खाना अशा प्रकारचेही लोक. म्हणजे सगळ्या लोकांचीही मानसिकता तशी झालेली आहे. आपण काहीही करू शकत नाही. इट्स अ हेल्पलेस सिच्युएशन. फुले शाह आंबेडकरांचे विचार आता कुठं शोधायचे? नाही. ते आता पुस्तकमध्येही आता सगळं चेंजेस होऊ लागलेले आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केलेलं आहे की आम्ही हिस्ट्री बुक्स चेंज करणार आहे. NCERTला आदेश करण्यात आलेला आहे की आपला हिस्ट्री जे हिस्ट्री आहे ते चांगली आहे, वाईट आहे, गुड बॅड अगली, ते हिस्ट्री आहे. पण त्याला आपल्या सोयीनुसार कसा आपण हिस्ट्री बुक्समध्ये ॲड करणार आहे. तर फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज हे कुठे मिळणार आहे? तर पुतळ्यावर दिसणार आहे, त्यांचं स्मारक दिसणार आहे आणि पुस्तकामधून ते गायब होणार आहे आणि एक नवीन इतिहास लोकांच्या समोर ते आणणार आहे. निश्चितपणे या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र राज्य हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालतं असं आजही आपण मानतो. मात्र इम्तियाज जलील यांच्या म्हणण्यानुसार धर्माशी जोडून जे काही वाद पुढे येतात, कालांतराने फुले शाहू आंबेडकरांचे विचार आपल्याला शोधावे लागतील. तर ते पुस्तकात न राहता ते फक्त पुतळ्यांमध्ये राहिले, हिस्ट्री सुद्धा मिटवली जाईल. त्याच दृष्टिकोनातून हे वाद सुरू आहेत का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.